रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, अग्निसाधू किंवा अग्निसंत माधव बाबा मोळवणकर यांच्या जीवन चरित्रावरती थोडक्यात प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नुकतंच या वर्षी 2026ला त्यांच्याच वंशातील हरिभक्तीपरायण गोविंद नाथराव दैफळे जे की पोलीस खात्यामध्ये आहेत, परंतु त्यांना बाबांचा आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे बाबांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला, ज्यामध्ये मी देखील लेखन केलेलं आहे. तर त्याच ग्रंथाचा आधार घेऊन आपण हा व्हिडिओ या ठिकाणी निर्माण करतो आहोत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ श्रवण करून बाबांचं जीवनचरित्र जाणून घ्यावं. त्यातला एखादा क्षण, एखादा कण का असेना तो आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा, अशी सुरुवातीलाच मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आणि बाबांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांचं मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, असं संतांनी त्यांच्या येण्याचं कारण आपल्यासमोर विशद केलं. किंवा संत असं म्हणाले की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि अशाच्या परोपकाराच्यासाठी अवतार घेणाऱ्यांच्या पैकीतलाच एक अवतारी पुरुष, एक अवतारी संत जर कोण असतील तर ते अग्निसंत माधव बाबा मोळवणकर आहेत. माधव बाबांचा चरित्राच्या संबंधानं पाहायचं झालं तर मोळवण तालुका अहमदपूर, ज्याला मोठं मोळवण असंही म्हटलं जातं, कारण मोळवणवाडी दुसरे एक छोटं माळवण त्याच्या बाजूलाच आहे, ज्याला मोठं मोळवण म्हणतो. तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील या मोळवण गावी अर्जुनराव दैफळे नावाचे सद्गृहस्थ राहत आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. थोरल्या मुलाचं नाव गोविंदराव आहे आणि धाकट्या मुलाचं नाव नामदेवराव आहे. आता नामदेवराव व या नामदेवरावांना पुढे काही अपत्य झाली, ज्यामध्ये माधव बाबा हे नामदेवरावांचे पुत्र आहेत. माधव बाबांच्या आईचं नाव रुक्मिणबाई आहे. तर अशा पद्धतीनं एका वारकरी परंपरेमध्येच, वारकरी घराण्यामध्ये माधव बाबांचा जन्म झालेला आहे. वडिलांचं नाव नामदेवराव, आईचं नाव रुक्मिणबाई आणि त्यांचा जन्म 1898ला त्यांचा जन्म झाला, असं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. शुद्ध द्वादशीच्या दिवशी असं सांगतात की बाबांचा आजोळ हे साकूड होतं आंबेजोगाई जवळचं. आणि बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण पाहिलं असेल की आपला देश पारतंत्र्यामध्ये होता आणि त्यातले त्यात ज्या मराठवाड्यामध्ये बाबांचा जन्म झाला तो मराठवाडा तो दुहेरी गुलामीचं जीवन जगत होता. एक इंग्रजांची गुलामी होती आणि दुसरी निजामांचा देखील मराठवाड्यावर राज्य होतं. तर अशा दुहेरी गुलामीतलं जीवन या भागातली लोक जगत होती आणि अशाच भागामध्ये बाबांचा जन्म झालेला आहे. तसं पाहिलं तर मराठवाडा ही संतांना जन्म देणारी भूमी आहे. याच भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे बाकी 3 भावंड पैठणच्या जवळ आपेगाव मराठवाड्यामध्ये जन्माला आलेले आहेत. संत नामदेव महाराजांचा जन्म देखील हिंगोलीतल्या नामदेव, ज्याला आपण नामदेव नरशी म्हणतो, तिथे झालेला आहे, म्हणजे मराठवाड्यातच झालेला आहे. संत जनाबाई यांचा जन्म देखील परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड या मराठवाड्यातच त्यांचाही जन्म झालेला आपल्याला दिसतो. गोरोबा कुंभार यांचा जन्म देखील धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी या ठिकाणी, ते ढोकी या ठिकाणी झालेला आपल्याला माहिती आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण मराठवाड्यामध्ये झालेला आपण पाहतो. आणि त्याच पद्धतीने मग मोतीराम महाराज असतील किंवा माधव बाबा असतील किंवा मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील, तर याच मराठवाड्यामधल्या महत्वाच्या संतांच्या पैकी एक संत म्हणजे माधव बाबा, ज्यांचा जन्म मराठवाड्यामध्येच झालेला आहे. असं सांगतात की बाबा हे
बाबांच्या घराण्यामध्ये आषाढी कार्तिकीची वारी आहे, परळीची महिन्याला. तर आपल्याला माहिती आहे की 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ या ठिकाणी आहे. म्हणजे तिथं जर्गमित्र नागा नावाचे महान संतही आहेत. तर या दोन्हींच्या दर्शनांसाठी बाबांच्या घराण्यातली जी काही परंपरा आहे ती तशी चालत आलेली आहे. आणि असं सांगितलं जातं की बाबांनी देखील वयाच्या 14व्या वर्षापासून पंढरीची वारी करायला प्रारंभ केलेला आहे. आणि मग शेवटचा श्वास घेईपर्यंत बाबांनी ही पंढरीची वारी शेवटपर्यंत सोडलेली नाही आहे. बाबांच्या लग्नाच्या बद्दल असं सांगितलं जातं की उंडेगाव तालुका गंगाखेड येथील सुभाष गित्ते नावाच्या व्यक्तीला एक मुलगी आहे, ज्या मुलीशी बाबांचं लग्न झालं, जिचं नाव आहे तानुबाई. या तानुबाई बरोबर बाबांचं लग्न झालं, परंतु पत्नी तानुबाई मात्र बाबांच्याकडं जास्त दिवस राहिलेली नाही आहे. आणि मग पत्नी आणि संसाराचा जो काही पती पत्नीचा संसार, मुलं बाळ यामध्ये बाबा अडकलेले नाही आहेत. पुढे मग त्यांनी आपले मोठे बंधू हनुमंतराव दैफळे यांचा मुलगा श्रीराम दैफळे यांना दत्तक म्हणून घेतलेला आहे. बाबांचे सख्खे चुलत भाऊ निवृत्ती दैफळे, उद्धवराव दैफळे, रुक्माजी दैफळे, विठ्ठलराव दैफळे हे होते. गुरुपरंपरेच्या बाबांच्या संबंधानं जर आपल्याला विचार करायचा झाला तर वास्करांचं घराणं हे बाबांचं गुरु घराणं राहिलेलं आहे. दुसरी परंपरा गुरु घराण्याची जर बघितलं तर ठाकूरबुवांची परंपरा राहिलेली आहे. ठाकूरबुवांच्या परंपरेमध्ये मोतीराम महाराज, त्यांचे शिष्य मारुतराव महाराज आणि आता त्यांची पुढची परंपरा चालवत असणारे आपल्याला माहिती आहे अच्युत महाराज. त्याच मध्यंतरीच्या काळात मारुतराव महाराजांच्या नंतर सोपान काका इसादकर यांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. म्हणून ठाकूरबुवांची एक परंपरा आहे आणि वास्करांची एक परंपरा आपल्याला गुरु परंपरेच्या दृष्टीने दिसते. माधव बाबा हे वास्करांच्या गुरु परंपरेमध्ये येतात. याच कालावधीमध्ये मोतीराम महाराज, माधव बाबा आणि विठ्ठल प्रसाद धर्मपुरीकर या तिघांनी एका अर्थानं आध्यात्मिक वातावरण त्या काळात ढवळून काढण्याचं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. विठ्ठल प्रसादांच्या संबंधानं आणि माधवबाबांच्या संबंधानं एक प्रसंग सांगितला जातो की विठ्ठल प्रसाद मोळवणला आलेले आहेत. एकादशीचं कीर्तन संपलेलं आहे, वेळ झालेला आहे. आणि वेळ झालेला असताना देखील विठ्ठल प्रसाद म्हणतात की धर्मापुरी आहेच किती जवळ आहे, मी घोड्यावरून आता घोडा आणलेला आहे, परत जातो. बाबा म्हणतात जाऊ नको, म्हणून तुम्ही थांबा आणि सकाळी द्वादशी 12 सोडून जा. तरी विठ्ठल प्रसाद ऐकत नाहीत, नाही मला गेलंच पाहिजे. बाबा म्हणतात की बघा, जाल तर तुम्हाला परत वापस इथंच यावं लागेल. आणि तसंच घडतं. विठ्ठल प्रसाद घोड्यावर बसून धर्मापुरीच्या दिशेने गेलेले आहेत, परंतु घोड्याला काय भुलभुलैया होतो की तो तिथेच मोळवणच्या आजूबाजूनच फिरतो आणि सकाळी पुन्हा तिथे बाबांना तो घोडा आणि विठ्ठल प्रसाद दिसतात. आणि बाबा विचारतात गेले नाहीत का? आणि बाबांच्या लक्षात येतं की विठ्ठल प्रसाद काही जाऊ शकलेले नाही आहेत. तर असा एक आपल्याला त्यांच्या जीवनातला विठ्ठल प्रसादांच्या संबंधानं घडलेला चमत्कारही आपल्याला पाहायला मिळू शकतो. पुढे असंही सांगितलं जातं की फडशे आणि बाळासाहेबांचं घर मोळवण ते पानगाव आपल्याला माहीत असेल. माझे वडील देखील याच पद्धतीनं जात गेलेले आहेत, मीही 1-2 वेळेस गेलेलो आहे. त्या कालावधीमध्ये आमचा गाव आणि बाबांचं गाव मधल्या रस्त्यानं बघितलं तर 2-3 किलोमीटरवर अंतर असलेलं माझं देवकर हे गाव आहे. बाबांच्या मोळवणपासनं, बाबांच्या जन्मभूमीपासनं आमच्या भागातले मग ते हिंगणगाव असेल, चिखली असेल, मोळवण असेल, ही आजूबाजूची गावातली ही सगळी मंडळी पंढरपूरला जायचं म्हटलं की मधल्या मार्गे उजनीच्या नंतर बाबरदरा, पानगावहून रेणापूर, लातूरला जायचे आणि लातूरवरून रेल्वेची व्यवस्था कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला होती. बाबा देखील अशाच पद्धतीनं त्या कालावधीमध्ये वाहनांची व्यवस्था तेवढी नसल्यामुळं ही सगळी मंडळी पायीच लातूरपर्यंत जात असायची. बाबाही अशाच पद्धतीनं पायी लातूरला निघालेले आहेत रेल्वे गाठण्यासाठी. आणि जाताना ते पानगावला एक मुक्काम करायचे, असे मुक्काम करत असत बाळासाहेबांच्याकडं.
कारण बाळासाहेबांच्या वरती पानगावच्या बाबांची श्रद्धा होती. तिथे एक दिवस मुक्काम करूनच बाबा पुढे लातूरला जात असायचे. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या पाटलोबा दैफळे आहे. बाबा निघालेले आहेत कुठं? पानगावच्या दिशेनं. त्यांना खूप भूक लागलेली आहे. फरशीमध्ये काही आहे का विचारतात, तर फरशीमध्ये तर काहीच आणलेलं नाही आहे. भाकर व बेसन निघालेलं आहे. बाबा थकले, चालणं त्यांना कठीण झालेलं आहे. आता जायचं कसं? भूक तर लागली आहे आणि आपल्याला पोचलं तर पाहिजे. असं सांगतात की त्यावेळेला एक बैलगाडीवाला येतो आणि तो म्हणतो की चला मी नेहून तुम्हाला सोडतो. आणि बाबाला जिथं जायचंय पानगावला तिथे हा बैलगाडीवाला सोडतो. बाबा हा सोडणारा कोण आहे म्हणून बघतात, तर ती बैलगाडी आणि बैलगाडीवाला अदृश्य होतो. एका अर्थानं पंढरीच्या पांडुरंगानंच बाबांची सेवा केल्याचा एका अर्थानं हा प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतो. त्याच्या पुढे त्यांच्या चरित्राच्या बद्दल असं सांगितलं जातं की बुरुजामधल्या द्रोणांची घडलेली घटना सांगितली जाते की पंक्ती बसलेल्या आहेत. त्या कालावधीमध्ये आताच्या सारख्या काही अशा रेडीमेड पात्रावळ्या नव्हत्या. त्या काळामध्ये पात्रावळ्या आणि द्रोण आपण सगळे पळसाच्या पानाच्या लावल्या जायच्या. असेच लोक जेवायला बसलेले आहेत पंक्तीला आणि पात्रावळी आणि द्रोण कमी पडलेले आहेत. आता काय करायचं, कसं जेवायला वाढायचं अशा विचारामध्ये आहेत. तर बाबा म्हणतात की जा त्या बुरुजामध्ये, तिथं पात्रावळी आणि द्रोण आहेत ते घेऊन या. आणि खरोखरच तिथे जाऊन पात्रावळी आणि द्रोण हे लोक जाऊन आणतात. काय बाबांच्या शब्दाची ताकद की पुन्हा सगळी पंगत संपून जाते पण पात्रावळी आणि द्रोण काही कमी पडत नाहीत. तर असा एक बाबांच्या जीवनातला अलौकिक क्षण किंवा वर्णन इथे केला गेलेलं आहे. असं सांगितलं जातं की बिदर कोर्टामध्ये बाबांना एका शेतीच्या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित राहायचंय. कोर्टाची तारीख आहे आणि दुसरीकडं पंढरपूरची आषाढी वारी आलेली आहे. आता जे व्यवहारी आहे त्यांना असं वाटतं की बाबांनी बिदरच्या कोर्टात हजर राहिलं पाहिजे, कारण महत्वाचा निर्णय शेतीच्या संबंधानं या कोर्टाचा लागणार आहे. पण बाबांचं मन काही बिदरकडं कोर्टाकडे जायचं होत नाही, तर बाबाचं मन हे आषाढी वारीला जायचं होतं. आणि असं सांगितलं जातं की दुसऱ्या दिवशी अशी चर्चा होते, असं घडतं की कोर्टातही बाबा आहेत आणि आषाढी वारीला देखील बाबा गेलेले आहेत. म्हणजे एक बाबा दोन ठिकाणी एकाच वेळेला पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की एका ठिकाणी बाबा गेले आणि एका ठिकाणी बाबांची जागा पंढरीश पांडुरंगानं भरून काढली, असाही प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आपण वाचू शकतो. कांगणेवाडीच्या कोंडीबांच्या संबंधाने एक प्रसंग सांगितला गेलेला आहे. परळीला जगमित्र नागाच्या दर्शनाला या कागणेवाडीच्या कोंडीबाला घेऊन बाबा निघालेले आहेत. जात असताना रस्त्याने या ठिकाणी मांडवा या गावाच्या जवळ ते आलेले आहेत. मी देखील या मांडवा मार्गे अनेक वेळेला परळीला वैद्यनाथांच्या आणि जगमित्र नागांच्या दर्शनाला लहानपणी गेलेलो आहे. ते मांडवा जे की परळीच्या अलीकडच्या बाजूला आहे तिथपर्यंत पोहोचलेत. कोंडीबा नावाचा वारकरी आणि बाबा. खूप जोराचं वादळ सुटतं. आता या वादळातनं धूळ जायला लागलेली आहे, डोळ्यामध्ये अंगावर उडायला लागलेली आहे, जोराचा वारा सुटलेला आहे आणि आता पोहोचायचं कसं असा विचार त्यांच्या मनात येतो. तेव्हा बाबा म्हणतात की अरे डोळ्यामध्ये धूळ जाते, डोळे झाक. आणि मग कोंडीबा आणि बाबा डोळे झाकतात आणि असं सांगितलं जातं की डोळे उघडले तेव्हा बाबा आणि कोंडीबा एकदम जगमित्र नागाच्या मंदिराजवळ पोहोचलेले आहेत. असंही त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहू शकतो. असं सांगितलं जातं की बाबांना ग्रंथाची खूप आवड होती. बाबांनी आयुष्यामध्ये एकही कीर्तन केलेलं नाहीये, परंतु ग्रंथ वाचनाची आवड मात्र बाबांना होती. तसं ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, हरिपाठ असेल, याचं नित्यनेमानं वाचन बाबा करत राहिलेले आहेत. निरपणाजवळ बाबळदऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन बाबा करत बसलेले आहेत. त्या बाबळदऱ्यामध्ये अनेक वेळेला मी देखील तिथे त्या झऱ्याला जेवण केलेलं आहे झाडाखाली बसून. आजही आपण तो बाबळदरा पाहू शकतो. पानगावच्या निरपण्याच्या अलीकडे आहे आणि इथेच बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. समजा जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचत बसलेले आहेत. आणि बाबा ज्ञानेश्वरी वाचत असताना एवढे तन्मय होऊन जातात की दुपारी आलेले बाबा रात्र उलटून जाते. पहाटे लोक जनावरं चारायला येतात तर बाबांचं वाचन सुरूच आहे. म्हणजे बाबांच्या लक्षातच येत नाही की आपण
किती वेळपर्यंत इथं बसलेलो आहोत. एवढं ग्रंथांच्या वरती प्रेम बाबांचं राहिलेलं आहे. मग ते संत असतील, महात्मे असतील, जी मोठी होतात, ज्यांचा नावलौकिक होतो, जे आपल्यासाठी आदर्श असतात, ती मंडळी इतक्या तन्मयतेने एखादी गोष्ट करतात म्हणून ते इथपर्यंत येऊन पोहोचलेले असतात. हा संदेश बाबांच्या या ग्रंथ वाचनातून आपण घेतला पाहिजे. 700-750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सर्वात महत्वाची मागणी विश्वात्मक देवाकडे जर कोणती केली असेल तर आपल्याला माहिती आहे की आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. ग्रंथावर प्रेम करणाऱ्यांना हे विश्वात्मक देवा तुम्ही अधिकच द्या. अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. म्हणजे माऊलींच्या पासनं हे संस्कार सर्व वारकऱ्यांच्या वरती आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या पुढच्या पिढींच्या वरती झालेले आपण पाहतो. आणि म्हणून आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा नोकरीच्या क्षेत्रामध्ये वारकरी घराण्यातली मुलं जास्तीचे आपण पाहतो. त्याचं कारण वारकऱ्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, म्हणजे ग्रंथ वाचनाचा एक संस्कार वडिलांच्याकडनं आजोबांच्याकडनं मुलाकडे येतो आणि तोच संस्कार त्याला त्याच्या जीवनामध्ये यशस्वी बनवतो. हे देखील आपण इथं संप्रदायाचं मोठेपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे सांगितलं जातं की खोडव्याचा पाय आणि भजन हा एक प्रसंग सांगितला जातो. अहमदपूर तालुक्यामध्येच माझ्या गावापासूनच एक 4 किलोमीटरवर या ठिकाणी मोहोगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये वामन भाऊ पुजारी त्या मंदिरामध्ये राहत असायचे. वामन भाऊ पुजारी होता. मारुती खोडवे त्या दिवशी भजनाला आलेला दिसला नाही. बाबांना नेहमी या ठिकाणी हा मारुती खोडवे भजनाला उभा असलेला दिसायचा, पण त्या दिवशी तो काही भजनाला दिसलेलाच नाहीये. मारुती खोडवे त्या दिवशी भजनाला आला होता, परंतु ते भजनाला उभे राहिलेले नव्हते, ते खाली बसलेले होते. कंटाळा करूनच खाली बसलेले होते. मग बाबांनी चौकशी केली कुठं आहे, तर ते म्हणले असं असं बसलेलं आहे. मग त्यांनी त्यांना विचारलं की बाबा का बसलात, तर ते म्हणाले माझा पाय दुखतोय म्हणून बसलोय. एका अर्थानं पाय वगैरे काही दुखत नव्हता. बाबांना तो खोटं बोलला. दुखापत वगैरे काही झालेली नव्हती, पण तुम्हाला दुखापत झाली आहे. आणि बाबांना खोटं बोलल्यामुळं खरोखरच त्याचा पाय पुढे दुखायला लागलेला आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की उगी विनाकारण आपण बाबांना खोटं बोललो आणि त्याच्यामुळे आता आपला पाय दुखायला लागलेला आहे. आणि म्हणून त्यांनी बाबाची माफी मागितलेली आहे. आणि मला माफ करा बाबा, यानंतर असं होणार नाही. बाबा म्हणतात ठीक आहे, आता पुढची एकादशी येईपर्यंत हे दुःख तुला सहन करावं लागेल. पुढच्या एकादशीला तू भजनाला उभा राहिलास की तुझा पाय दुखायचा थांबेल. आणि असं सांगितलं जातं की पुढच्या एकादशीपर्यंत त्याचा पाय दुखला आणि पुढच्या एकादशीला जसंही तो भजनाला उभा राहिला त्याचा पाय दुखणं थांबलेलं आहे. हाही बाबांच्या चरित्रामधला महत्वाचा प्रसंग आहे. निरपण्याच्या सप्ताह आणि अनोळखी वाटसरूच्या संबंधानं प्रसंग सांगितला जातो. निरपणाला जागरणासाठी मूळमधून त्या काळामध्ये कोणीच निघालेलं नाहीये, कारण श्रावण महिन्यामध्ये हा सप्ताह आहे. धो पाऊस पडतो आहे. आणि मग बाकीचे जे काही या सप्ताहाला जागरासाठी जाणारी मूळमधली मंडळी आहे ती कंटाळा करतात. बाबाला वाटतं की नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ याने, याप्रमाणे आपल्याला हा नियम तर केलाच पाहिजे, म्हणून बाबा एकटे निघतात. तसं तर पाऊसही पडायला लागलेला आहे, खूप उशीरही झालेला आहे निघायला. आणि मग आता निरपण्याला पोहोचायचं कसं अशा विचारामध्ये बाबा आलेले आहेत. मग असं म्हणतात की ते कोष्टगावपर्यंत आलेले असताना काय करावं, आता कसं पोहोचावं असा त्यांच्या मनात विचार यायला तेवढ्यामध्ये एक वाटसरू तिथं येतो. आणि तो वाटसरू म्हणतो की बाबा मलाही निरपण्याला जायचंय, चला आपण जाऊया. आणि तो म्हणतो बाबा मी धष्टपुष्ट आहे, माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला निरपण्याला नेऊन सोडतो. आणि तो वाटसरू बाबांना खांद्यावर घेऊन निरपण्याला नेऊन सोडतो आणि अदृश्य होतो. यातनं बाबांच्या लक्षात येतं की हे काम कोण केलेलं आहे. तर हाही एक चरित्रातला महत्वाचा प्रसंग आपण लक्षात घेतला पाहिजे. अश्विन महिन्यातला आंब्याचा घडाचा जो प्रसंग आहे तो मोतीराम महाराजांच्या संबंधानं सांगितला जातो की त्या कालावधीमध्ये डोंगरपट्ट्यामध्ये जास्तीत जास्त पशुहिंसना केली जायची, व्यसन केलं जात असायचं. तर या व्यसनापासनं हिंसेपासनं दूर घालून हरिनामाचा या ठिकाणी गोडवा या डोंगरपट्ट्यातल्या लोकांच्या मनात निर्माण करण्याचं काम मोतीराम महाराज करतायत. त्या कालावधीमध्ये त्यांनी पिंपळदरी या गावी वळवणपासून असं 4-5 किलोमीटरवर असणारं गाव, तिथे मोतीराम महाराजांनी सप्ताह सुरू केलेला आहे. त्या कालावधीमध्ये काही असे मंडप वगैरे नव्हते. खाली असाच मंडप करून त्यांनी सांगितलं की चला या मंडपाला तुम्ही आता आंब्याचे ढाळे लावा.
आणि असे डाळे लावा की त्याला आंबे असलेले डाळे लावा. लोक हसायला लागले की या महिन्यामध्ये कुठं आंब्याला आंबे लागलेले असतात का? तर महाराज मोतीराम महाराज म्हणाले, बघा तरी तुम्ही जाऊन. आणि त्यांनी जाऊन आंब्याला बघितलं तर खरोखरच आंब्याला आंबे लागलेले अश्विन महिन्यामध्ये पाहिले. आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. मोतीराम महाराजांचं मोठेपणी लक्षात आलं. आणि मग तोच जे आंबे लागलेले डाळे आहेत ते मग या ठिकाणी सप्ताहाच्या मंडपामध्ये मधून आणून लावले. जेव्हा मोतीराम महाराजांनी हे सांगितलं आणि ते ढाळे लावले, तेव्हापासून असं म्हणतात की आताही अश्विन महिन्यामध्ये दरवर्षी मोतीराम महाराजांच्या जो सप्ताह होता त्यांच्याच पुण्य निमित्तानं किंवा त्यांनी सुरू केलेला जो सप्ताह आहे, तर त्या सप्ताहामध्ये आजही अश्विन महिन्यामध्ये आंबे येतात. तर हे खऱ्या अर्थानं संतच करू शकतात. ग्रंथाच्या आवडीबद्दल मी आपल्याला सांगितलं की त्यांचं तुकाराम गाथेवर प्रेम आहे, हरिपाठावर प्रेम करतायत, ज्ञानेश्वरीवर प्रेम करत आहेत. असे त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत. नंदागौळच्या दिंडीच्या संबंधानं देखील एक सांगितलं जातं की नंदागौळला या ठिकाणी दुष्काळामुळं पाणी मिळत नाही आहे, माणसं जनावरं हवालदिल झालेले आहेत. त्यावेळेला बाबांना समजतं, बाबा तिथे जातात. बाबा म्हणतात की तुमच्या या पाण्याच्या आणि सगळ्या समस्यातनं तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सप्ताह आणि हरिनाम करा. आणि खरोखरच तुम्ही तसं केलं तर तुमच्या जीवनात पाण्याचाच प्रश्न फार छोटा आहे, तुमच्या जीवनात सुख समाधान निर्माण होईल. आणि बाबांच्या शब्दांच्या वरती विश्वास ठेवून नंदागौळचे लोक सप्ताह सुरू करतात, हरिनाम घ्यायला प्रारंभ करतात आणि पुन्हा कधीही पाण्याचं दुर्भिक्ष तिथं जाणवत नाही. आता तर जवळपास 20-25 तलाव आजूबाजूला नंदागौळच्या बाजूला झालेले आहेत आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे एका संतांच्या शब्दांची ताकद आपल्याला यातनं लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्याला माहिती आहे, मी पूर्वीच म्हणालो, अग्निसंत या अग्निसाधू माधव बाबा असा उल्लेख त्यांचा केला जातो, कारण त्याला एक महत्वाचं कारण आहे, तेही आपण इथे पाहणार आहोत. माघ कृष्ण नवमीच्या दिवशी या ठिकाणी माधव बाबांचा सप्ताह 14 दिवसाचा सप्ताह दरवर्षी मोळवण या गावी तालुका अहमदपूर येथे संपन्न केला जातो. फाल्गुन शुक्लवद्य अष्टमीला सप्ताहाचा शेवट असतो आणि या 14 दिवसाच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बाबाच्या मंदिराच्या समोरच एक विशिष्ट जागा आहे. त्या जागेवर गुळ आणि हलगी वाजवत ही भक्त मंडळी येतात. कशासाठी? तर त्या विशिष्ट जागी खोदल्याच्या नंतर जिवंत विस्तव किंवा अग्नी प्रगटतो आणि त्याच अग्नीवरती भंडाऱ्याचा किंवा शेवटच्या दिवसाचा जो महाप्रसाद आहे तो शिजवला जातो. एका अर्थानं दरवर्षी अग्नी वर्षभर ज्या जागेवरती ती जागा आहे तिथं वर्षभर पाऊस लागतोय, वर्षभर तिथून पाणी वाहतंय, तरी परंतु तो विस्तव विझलेला नसतो, तर तो विस्तव जिवंत दरवर्षी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 14 दिवसाच्या तो प्रकट होतो. ही किमया देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणूनच त्यांना अग्निसाधू किंवा अग्निसंत असा उल्लेख बाबांच्या संबंधाने केला जातो. मग हा प्रसंग काय आहे, त्याचा इतिहासही आपण जाणून घेतला पाहिजे. मोतीराम महाराज व माधव बाबा हे दोघं समकालीन आहेत, एक दुसऱ्यांचे संप्रदायातले मित्रही आहेत आणि दोघांनीही आपली आठवण म्हणून, आपला आशीर्वाद म्हणून या ठिकाणी अग्निनारायणाला एका अर्थाने तिथे प्रस्थापित केलेला आहे आणि दरवर्षी तो अग्निक प्रगट होऊन या दोघांचा आशीर्वाद उपस्थित भक्तांना एका अर्थानं देण्याचं काम करतात. हेच आपल्याला याच्यातनं म्हणावं लागणार आहे. बाबांच्या जीवनाचा जर आपण संपूर्ण आलेख बघितला तर बाबांनी आपल्या जीवनामध्ये फक्त हरिभजन आणि वारी या 2 गोष्टींना, उपवास या गोष्टींनाच महत्त्व दिलेलं आहे. बाबा अनेक वाऱ्या, आषाढी कार्तिकी तर झालीच, परळीची वारी आहे, अनेक ठिकाणच्या वाऱ्या करायचे. तसेच ते फटीला काशीमाय यांच्या देखील दर्शनाला जात असत आणि तीच परंपरा म्हणून आज तेव्हापासूनची ती जी परंपरा आहे मोळवणकरांची वटीला जाण्याची, आजही हे मोळवणकर सगळेच वटीला काशीमाईच्या दर्शनाला जातात. हेही आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी हा देह नश्वर आहे हे जगाला दाखवण्यासाठी का असेना, परंतु संतांना आपलं शरीर सोडल्याचं दाखवावं लागतं. तसंच बाबांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे.
असं सांगितलं जातं की जसेही त्यांचे समकालीन त्यांचे जीवश्य कंठस्य वारकरी संप्रदायातले मित्र म्हणा, मार्गदर्शक म्हणा एकमेकांचे, मोतीराम महाराजांनी 27/8/1964 श्रावण वद्य चतुर्थीला मोतीराम महाराजांनी सांगून या ठिकाणी त्यांचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन केला. ही घटना बाबांना तर माहितीच होती. त्यानंतर मात्र बाबांची देखील इच्छा आता या मृत्यू लोकामध्ये राहिलेली नाही आहे. बाबाही असा विचार करायला लागलीत की आता आपणही गेलं पाहिजे. त्याच कालावधीमध्ये पुढे काही दिवसांनी कार्तिकीची वारी जवळ आलेली आहे आणि कार्तिकीच्या वारीला जाताना बाबा सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगतात की आता परत येणं नाही आहे. आता गेल्यानंतर पंढरपूरला परत यायचं नाही आहे. उद्धवराव दैफळे यांना ते सोबत घेतात. पानगावला, तिथून पुढे लातूर तिथून पुढे रेल्वेने पंढरपूरला जातात. पंढरपूरला जाऊन पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घेतात. तिथून पुढे या कार्तिक वारीच्या निमित्तानं ते आळंदीला जातात. आळंदीला जाऊन माऊलींचं, पुढे देहूला संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत पंढरपूरला येतात. पंढरपूरला आल्याच्या नंतर लोहगावकरांच्या मठामध्ये जे ठाकूरबुवा महाराज आहेत त्यांची ते भेट घेतात. त्यानंतर उद्धवराव जे त्यांच्या सोबत आहेत त्यांना सांगतात की तू 10 पेढे घेऊन ये. उद्धवरावजी 10 पेढे घेऊन येतात. पेढे आणल्यावर बाबा उद्धवच्या सोबत पुंडलिकरायांचं दर्शन घेतात. संत नामदेव महाराजांचं, चोखोबांचं, संत कानोपात्रेचं दर्शन घेतात. पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं, सत्यभामेचं, या सगळ्यांची दर्शनं घेत दोघंही उद्धवराव आणि बाबा लोहगावकरांच्या मठात सकाळची न्याहारी करतात. तेथून दोघेही सोलापूरकरांच्या नामदेव मंदिरामध्ये येतात. तेथे संत नामदेव महाराजांचं दोघेही दर्शन घेतात. दुपारची वेळ आहे, 4था प्रहर चालू आहे. मंदिरामध्ये गुरुवर्य बाबासाहेब महाराज वास्कर यांचं रामायण सुरू आहे. बाबासाहेब वास्कर हे रामायण सांगत आहेत. मंदिरातील ते रामायण चालू असताना बाबा त्या नामदेव महाराजातल्या एका मंदिरातल्याच खांबाला टेकून बसलेले आहेत. रामायण संपत आरती सुरू होते आणि त्यात आरतीमध्ये बाबा अत्यंत उत्स्फूर्तपणे टाळी वाजवत आहेत आणि ती आरती झाल्याच्या नंतर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज असा उल्लेख होताच बाबाही जयघोष करत करत त्या जयघोषाबरोबरच आपला आत्मा परमात्म्याच्या मध्ये विलीन करून टाकतात. आणि ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, ज्याला आपण देव दीपावली, दिनांक 4 डिसेंबर 1964चा दिवस आहे आणि शुक्रवारच्या दिवशी ही घटना घडलेली आहे. वेळ होता दुपारी 3:15 तर या वेळेला बाबांनी आपला आत्मा परमात्म्यामध्ये विलीन केलेला आहे. तिथे कोणालाच काही कळत नाहीये की नेमकं झालंय काय. त्याच वेळेला त्यांच्या सोबत असणारे जे भाऊ उद्धवराव दैफळे आहेत ते पाठीमागून, खांबाच्या पाठीमागून जाऊन बाबाला असं या ठिकाणी मागून धरून बसतात आणि आपण जे आज बाबांचे फोटो बघतो तर तो तसाच धरून बसलेला फोटो आपल्याला पाहायला मिळतो. हाच एकमेव फोटो आपल्याला आजही पाहायला मिळतो. यावेळी गावाकडील वारकरी तिथे काही उपस्थित आहेत. म्हणजे बाबा गेले हे लक्षात येतं. नंतर मग त्यांचा अंत्यविधी या ठिकाणी वास्कर महाराज, ठाकूरबुवा, नामदेव मंदिराची समिती आणि गावाकडून आलेले वारकरी हे सगळेजण मिळून बाबांचा पार्थिव देहावरती गोपाळपुरा पंढरपूर मध्ये वाळवंटामध्ये अंत्यविधी केला जातो. अंत्यविधीच्या नंतर जे काही तेरवीचे वगैरे बाकी 13 दिवस इतर राहण्याचे विधी त्यांचे बंधू उद्धवरावजी सगळं पार पाडतात. आणि नंतर उद्धवराव बाबांच्या काही अस्थी आपल्या सोबत घेऊन येतात. काही गावकरी त्यांच्या सोबत आहेत आणि मग या अस्थी मोळवणला परत आणलेले आहेत. इथे मग समाधी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर जे मोळवणला आहे त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये बाबांच्या अस्थी ठेवून या ठिकाणी समाधीची स्थापना केली जाते. असं सांगितलं जातं की त्यावेळेला पंचक्रोशीतील अनेक लोक ती समाधी बैलगाडीतून आणताना उपस्थित आहेत. देवकरा गावचे वाजंत्री देखील या ठिकाणी समाधीची स्थापना होत असताना
वाद्यवृंद म्हणून तिथं उपस्थित आहेत. व्यंकटराव महाराज मोळवणकर, व्यंकटराव महाराज चाटे मोळवणकरांसहित अनेक गणमान्य ब्रह्मवृंद देखील मंत्रघोषामध्ये या समाधीची स्थापना या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आणि तेव्हापासून आपण पाहतो की आज त्या समाधीचं दर्शन लाखो लोक वर्षभरामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या समाधीच्या स्थापनेच्या नंतर तिथे अखंड हरिनाम सुप्ता सुरू झालेला आहे. याच कालावधीमध्ये इसवी सन 2000 मध्ये घटना घडते. परचंडा येथील हरिभक्तीपरायण किशन महाराज परचंडेकर हे या मंदिरात दर्शनाला आल्यानंतर गावकऱ्यांना म्हणतात की एवढं मोठं संस्थान, जाज्वल संस्थान असताना इथे विना उभा नाही, हे काही बरोबर नाही. तर आपल्या इथं अखंड विना उभा राहायला पाहिजे. ही 2000 मध्ये त्यांनी जे काही आग्रह धरलेला आहे, सूचना केलेली आहे, त्यानुसार इथे अखंड विनेकरी 2000 पासून उभा विना उभा आहे. आज 2026 म्हणजे सलग 25 वर्ष संपून गेलेले आहेत की 24 तास या मंदिरामध्ये विना असतो. विण्याची सेवा केवळ मोळवणचीच व्यक्ती करतात असं नाही, तर मराठवाड्यातले अनेक वारकरी इथे विण्याची सेवा देतात. आणि त्या विनेकऱ्यांची पोटापाण्याची आणि काही व्यवस्था गावकऱ्यांच्या तर्फे केली जाते किंवा कमिटीच्या पद्धतीने देखील केली जाते. तर हे एक आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. महाप्रसादाच्या संबंधानं जर बघितलं तर दर गुरुवारी इथं अन्नदान केलं जातं, दर पौर्णिमेला अन्नदान केलं जातं, प्रत्येक एकादशीला व महाशिवरात्रीला फराळाची व्यवस्था गावकऱ्यांच्याकडनं या मंदिर इथं केली गेलेली आहे. पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये दररोज 2 टाइम अन्नदान घेतलं जातं. शेवटच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलं जातं. 4थ्या दिवसाच्या सप्ताहामध्ये 2 वेळा अन्नदान, मला वाटतं हे 14 दिवसाच्या सप्ताहामध्ये 2 वेळा सकाळ संध्याकाळ अन्नदान मोठ्या प्रमाणावर होतं. शेवटच्या दिवशीच्या अन्नदानाचं तर आपण मोजमाप करू शकत नाही. इतकी लोक, जिकडं पाहावं तिकडं लोकच लोक दिसतात. एवढा मोठा अन्नदान महाप्रसाद या ठिकाणी 14 दिवसाच्या शेवटच्या दिवशी पार पडतं. आणि हे अन्नदान केवळ एकटा व्यक्ती करत असतो आणि त्याची बुकिंग देखील आता 2050 पर्यंतची झालेली असेल, त्याच्याही पुढे झालेली असेल. इतकं बाबांच्या आज समाधीला आणि त्यांच्या गावाला, त्यांच्या कार्याला महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. आज जर आपण बघितलं तर माधव बाबांच्या अनेक गावांच्या मध्ये समाध्या स्थापित झालेल्या आहेत, ज्यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरला माधव बाबांची समाधी आहे, श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी माधव बाबांची समाधी आहे. ज्या जन्मभूमीमध्ये ते जन्मले त्या मोळवण तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे समाधी आहे. निरपणा तालुका रेणापूर या ठिकाणी बाबांची समाधी आहे. खापरटोन तालुका परळी या ठिकाणी जिल्हा बीड बाबांची समाधी आहे. नंदागौळ ज्याचा उल्लेख आपण चरित्रामध्ये पाहिला त्या ठिकाणी बाबांची समाधी आहे. दाऊदपूर बीड जिल्ह्यात तिथे देखील बाबांची समाधी आहे. फावडेवाडी जिल्हा बीड या ठिकाणी देखील बाबांची समाधी आहे. अंबलटेक या ठिकाणी बाबांची समाधी आहे. नांदुसा या गावामध्ये बाबांची समाधी आहे. तालुका अहमदपूर मधलं जो पाटोदा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी बाबाची समाधी आहे. माझं गाव जिथे माझा जन्म झाला त्या मौजे देवकरा तालुका अहमदपूर इथे बाबांची समाधी आहे. सोनखेन माणकेर तालुका अहमदपूर इथे बाबांची समाधी आहे. श्री क्षेत्र कागनेवाडी ज्याचा उल्लेख आपण त्यांच्या चरित्रात पाहिला त्या कागनेवाडीला बाबांची समाधी आहे. श्री क्षेत्र नवाबवाडी या ठिकाणी बाबाची समाधी आहे. श्री क्षेत्र मूर्ती जी बीड जिल्ह्यामध्ये आहे तिथे बाबांची समाधी आहे. आणि श्री क्षेत्र उजनीत जिल्हा बीड या ठिकाणी देखील बाबांची समाधी आहे. तर जवळपास आपण पाहिलं की इतक्या समाध्या बाबांच्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 15 ते 17 समाध्या आज बाबांच्या आहेत. आणि समाधी समोर विविध धार्मिक कार्यक्रम आणि सप्ताह केले जातात. आणि एका अर्थानं माणसांना माणूस बनवण्याचं काम बाबांच्या या समाधीच्या निमित्तानं केलं जातंय. आणि एका अर्थानं बुडत हे जन देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारे हे आपण पाहतो. तर असं हे बाबांचं अत्यंत आपल्या दृष्टीनं काही प्रसंगात अलौकिक असं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्या बाबांच्या 14 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गेल्या 20 वर्षापासून प्रवचनाची सेवा देण्याचं भाग्य मला लाभतं. आणि ही संधी बाबांच्या जन्मगावचे जे काही संस्थान आहे ते मला प्राप्त करून देतं. आणि
बाबांचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर वर्षभरासाठी एक वेगळी ऊर्जा आमच्या मनामध्ये निर्माण होते. असंच बाबांचं आमच्यावरती प्रेम असावं आणि बाबांनी आमच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं सद्गुण पेरण्यासाठीचं बळ द्यावं, एवढ्याच प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि बाबांचं हे चरित्र नव्या पिढीला किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना कळालं पाहिजे, यासाठी मी फार मोठा व्हिडिओ न बनवता अत्यंत कमी चरित्र, यापेक्षा खूप मोठं चरित्र बाबांचं आहे, फार कमी चरित्र आपल्यासमोर ठेवलंय. आणि हे चरित्र आपल्यासमोर ठेवण्यासाठी अग्निसाधू माधव मुळवणकर यांचं जे चरित्र ग्रंथ आत्ताच 14 दिवसाच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी आमचे मित्र वारकरी संप्रदायातील परंतु पोलीस खात्यात कार्यरत असणारे हबप या ठिकाणी गोविंद नाथरावजी दैफळे यांनी लिहिलं, त्याचाच आधार घेऊन हे चरित्र आपल्यासमोर ठेवलंय. काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा असावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. संत श्रेष्ठ माधव बाबा की जय.